पैशाच्या व्यवहारातून कोरोचीत चिकन गाड्याचे नुकसान, 6 जणांविरोधात गुन्हा नोंद। उसने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून 6 जणांनी एकाच लाताबुक्क्यांनी मारहाण करत चिकन 65च्या गाड्याचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी रात्री कोरोची तालुका हातकणंगले येथील समाज मंदिरासमोर घडली। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आबुबखर रफिक भातखंडे वय वर्ष 43 राहणार कोरोची यांचे चुलत जावई नियाज शेख यांचा कोरोचीतील समाज मंदिरासमोर डायमंड नामक चिकन 65चा गाडा आहे। 10 जानेवारी रोजी रात्री भातखंडे हे काम संपून घरी जात असताना शेख यांच्या चिकन 65च्या गाड्यावर गर्दी दिसली। त्यामुळे भातखंडे थांबले असता तेजस दत्तात्रय परीट, सौरभ पांडुरंग परीट, दत्ता परीट, ऋत्विक सुनील कांबळे, हर्ष बडवे आणि पांडुरंग परीट पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांनी तुझा नातेवाईक नियाज शेख याला आम्ही हात उसने पैसे दिले होते, मात्र ते पैसे अद्याप परत दिले नाहीत, त्यामुळे आता शेख याला बोलावून घे नाहीतर तुला सोडणार नाही असं म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी ऋत्विक कांबळे यांनी लाकडी स्टिकने शेख यांच्या गाड्याचे 2000चं नुकसान केल्याचे भातखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।